महाराष्ट्रासाठी शक्ती म्हटलं आणि शाक्त संप्रदाय म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाक्त संप्रदाय हे नेहमीच मिळते जुळते म्हणजे एकत्र जात आहेत असं वाटतंय. आपल्याला काय माहिती असतं की जिजाऊंनी शिवाई मातेला नवस केला आणि त्या नवसाचा पुत्र झाला म्हणजे ते आपले शिवछत्रपती, ही माहिती असते. किंवा एक दुसरी दंतकथा की भवानी मातेने खड्ग दिलं अफजल खानाचा वध करण्यासाठी, ही एक म्हणजे त्याची चित्रप्रतिमा आपल्याला सगळीकडे दिसेल. याच्या पलीकडे शक्ती तत्वाचा आणि शिवछत्रपतींचा काय संबंध होता, ह्या 2-4 कल्पनांपलीकडे लोकांना माहीत नसतं. फारसा माहीत नसलेला ऐतिहासिक भाग म्हणजे दुसरा राज्याभिषेक. पहिल्या राज्याभिषेकामध्ये काही त्रुटी राहिल्या असं मानलं जातं, त्यामुळे काही संकट आकस्मिक आली, काही असे नको ते प्रसंग ओढवले. म्हणून निश्चलपुरी गोसावी जे होते त्यांनी शिवछत्रपतींना सल्ला दिला की आपण अजून एक पद्धतीने हा राज्याभिषेक करून घेऊ. ललिता पंचमी या दिवशी निश्चलपुरी गोसावींनी शिवछत्रपतींना पुन्हा अभिषेक केला. या प्रसंगी बाला त्रिपुर सुंदरी त्या बालेच्या मंत्राचा उपदेश निश्चलपुरींनी शिवछत्रपतींना केला. दशमहाविद्या मंत्रांचे प्रयोग करून त्या दुर्गाचं सिंहासनाचं रक्षण व्हावं यासाठी काही विधी रायगडावर केले गेले. प्रसिद्ध जो रायगडावरचा जगदीश्वर किंवा वाळेश्वर म्हणून आज आपण ज्याला ओळखतो, तिथला जो शिलालेख आहे शिवमंदिराच्या बाहेर भिंतीवर कोरलेला, तर त्यामध्येही या दुसऱ्या राज्याभिषेकाचा एक धावता उल्लेख. त्या पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये इथे आपल्याला या ललिता पंचमीचा संदर्भ सापडतो. शिवराज्याभिषेक कल्पतरू हा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी सविस्तर वाचायला मिळेल कोणते विधी कोणत्या मंत्रांनी केले गेले. गोविंद बर्वे आणि निश्चलपुरी यांच्या संवादात तो ग्रंथ आलेला आहे. आता त्याच दिवसाचं औचित्य का, तर ललितेचं एक नाव आहे दशमहाविद्यामध्ये राजराजेश्वरी. तर त्या राजराजेश्वरीच्या पावन तिथीला हा दुसरा राज्याभिषेक सोहळा केला गेला आणि असाही त्या शिवचरित्रातला या नवरात्रीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो.